नमस्कार विद्यार्थ्यांनो, रयत शिक्षण संस्था सातारा, हुतात्मा राजगुरू विद्यालय ज्युनियर कॉलेज, पांडवनगर, पुणे येथे मी लुले मॅडम तुमचं स्वागत करते. आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील लेसन नंबर 3 रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप यामध्ये ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर बघतो आहे. आणि यामध्ये आज आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4 बघणार आहे. त्याचं वर्किंग नोट कसं बनवायचं आणि सोल्युशन. छोटासा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला स्क्रीनवर आता दिसेल आहे. आता प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर जो 4 आहे यामध्ये तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे ज्यामध्ये जे नवीन ओल्ड पार्टनर्स आहेत, जे जुने पार्टनर्स आहे मकरंद आणि महेश यांच्याबरोबर मंगेशचं सुद्धा अकाउंट तुम्हाला तिथे दाखवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तिथे तिन्ही जे पार्टनर्स आहेत त्या तिघांचा हिशोब करून दाखवायचा आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर बघा गणित दिसेल, आपण ते गणित वाचून घेऊया. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 दिलेलं आहे त्यांनी. मकरंद आणि महेश हे प्रॉफिट आपला 3:2 या ह्याच्यामध्ये शेअर करतात रेशोमध्ये. लायबिलिटी साईड दिलेली आहे कॅपिटल दोघांचं, मकरंद महेशचं, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि ॲसेट्स पण दिली आहे. बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, डेटर्स, RDD मायनस केलं आहे त्याच्यातून, बँक, फर्निचर एक्सेट्रा. आता आपण ॲडजस्टमेंट वाचूया. On 1st April 2019, Mangesh is admitted for 1/2 share on the following terms. पहिले जे दोन मी तुम्हाला काय म्हटलं होतं, पहिलं जे कशाशी रिलेटेड असतं ॲडजस्टमेंट, त्यांच्या कॅपिटल आणि गुडविल किती आणलं त्यांनी त्याच्याशी. तर बघा तुम्हाला लक्षात येईल आहे की ही पेड 1 lakh ॲज इज कॅपिटल अँड 40,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल बाय RTGS. RTGS म्हणजे बँक टू बँक ट्रान्सफर जे करतो आपण त्याला RTGS म्हणतो, आपल्याला माहिती आहे. तर हे त्या RTGSनी त्यांनी 1 lakh आणि 40,000 हे आणलेले आहेत. आता 1 lakh जे आहे ते कॅपिटल आहे आणि 40,000 हीच शेअर, म्हणजे त्याला परत आपल्याला त्या 1/2 मल्टिप्लाय करायची गरज नाही, कारण की त्यांनी 40,000 त्याचं शेअर बनवूनच त्यांनी दिलेलं आहे. तर गुडविल त्यांनी आणलं 40,000 आणि 1 lakh कॅपिटल आणलं आहे. त्याच्यानंतरचे जे 3 आहेत ते तुमचे रिव्हॅल्युएशन अकाउंटशी रिलेटेड आहे, की जसं प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू बदललेली आहे, बिल्डिंगची व्हॅल्यू बदललेली आहे आणि RDDची व्हॅल्यूसुद्धा बदललेली आहे. तर त्याच्याप्रमाणे आपल्याला ते सगळं कुठे दाखवायचं आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटला. आणि त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की जे ओल्ड पार्टनर्स आहे त्यांनी गुडविलचे जे पैसे त्यांना मिळालेले आहेत, जे 40,000 वरती दिसतात आहेत की नाही, ते 40,000 जे पार्टनर्सला दिले त्याच्यातले अर्धे पैसे व्यवसायात ठेवले आणि अर्धे पैसे काढून घेतले. तर त्याचा हिशोब कसा करायचा आपण पार्टनर्स कॅपिटलमध्ये बघू. आणि ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू सॅक्रिफाईस इक्वली, म्हणजे जे गुडविल आपल्याला वाटून द्यायचं आहे ते सेम रेशोमध्ये, सॅक्रिफाईस रेशो त्यांचा सेम आहे असं म्हटलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपण वर्किंग नोटमध्ये काय बनवणार आहे, तुम्हाला मी पहिलेच सांगितलं ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनरमध्ये सगळ्यात पहिले वर्किंग नोट आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटच बनवावं लागतं. तर सगळ्यात पहिले आपल्याला बघा सेकंड नंबरचं जे ॲडजस्टमेंट आहे ते बघायचं. प्लांट अँड मशिनरी रिव्हॅल्यूड ॲट 48,000. प्लांट अँड मशिनरी आपली ॲसेट्स आहे, त्याची व्हॅल्यू आज 48,000 आहे. मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये बघा ती व्हॅल्यू आहे 60,000, म्हणजे ती कमी झालेली आहे. तर सगळ्यात पहिले व्हॅल्यू कमी झाली आहे ॲसेट्स अँड लायबिलिटीची, तर ती तुम्ही डेबिट साईडला लिहून घ्या. प्लांट अँड मशिनरी कितीने कमी झाली, तर 12,000 कमी झाली, तर ते 12,000 तुम्हाला तिथे दिसतील आहे. त्यानंतर दुसरं आहे बिल्डिंग टेकन बाय मकरंद 1 lakh. बिल्डिंग मकरंदनी विकत घेऊन घेतली 1 लाखाला. आता याचा अर्थ काय की आजच्या तारखेला बिल्डिंगची किंमत 1 lakh आहे आणि मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये बघा बिल्डिंग कितीची होती, 72,000ची, म्हणजे 72,000. म्हणजे ती बिल्डिंगची व्हॅल्यू काय झालेली आहे, वाढलेली आहे. बिल्डिंग आपली ॲसेट्स आहे, ॲसेट्स वाढली म्हणजे ती क्रेडिट साईडला येईल. तर बघा तिथे दिसतं आहे तुम्हाला बाय बिल्डिंग कितीने वाढली, तर 1 lakh - 72,000 तुम्हाला करावं लागेल, तर 28,000. त्यानंतर दिलेला RDD इज टू बी इन्क्रीज अप टू 4,000. RDD दिलेली आहे 4,000. मागच्या वर्षीच्या याच्यात 2,000 दिलेली आहे. RDD आपली काय असते, लायबिलिटी असते. लायबिलिटी वाढलेली आहे, जर लायबिलिटी वाढत असेल तर ती डेबिट साईडला येईल आहे, तर ती 2,000चा फरक तिथे लिहायचा आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण केलेलं आहे. आता एवढेच त्याच्यामध्ये एंट्रीज आहेत, त्याच्यामुळे पोस्टिंग आपली झाली. आपण टोटल करू, 28,000 टोटल आली. त्याच्यातून ते वरचे 12,000 आणि 2,000 आपण मायनस केले तर आपले 14,000 आले आणि ते आपण 3:2 त्यांचा जो जुना रेशो आहे त्या रेशोमध्ये त्यांना वाटून दिलेला आहे. आता आपल्याला बनवायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, जे ॲक्च्युली त्यांनी आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलं आहे. पण त्याच्या आधी आपल्याला रिव्हॅल्युएशन करावंच लागलं, कारण की त्याचा प्रॉफिट अँड लॉस आपल्याला इथे लिहावा लागतो म्हणून.
आता बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जेव्हा आपण बनवतो, सगळ्यात पहिले आपल्याला सगळ्या पार्टनर, 2 जे जुने पार्टनर्स आहे त्यांची कॅपिटल आपल्याला सगळ्यात पहिले क्रेडिट साईडपासून स्टार्ट करायचं. आता याच्यामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये तुमचा प्रोफार्मा बघा कसा आहे की डेबिट साईड आहे, क्रेडिट साईड आहे. पण हे जे 3 कॉलम मी काढलेले आहेत, तर पहिला आहे MAK जे लिहिलं आहे ते मकरंद आहे, MAH जे लिहिलं आहे ते महेश आहे आणि MAN जे लिहिलं आहे ते मंगेश आहे. तसेच सेम कॉलम आपण क्रेडिट साईडला सुद्धा काढले आहेत. त्याच्या डेबिट साईडला आपण काय लिहिणार आहे, तर डेबिट साईडला त्या पार्टनर्स तिघही पार्टनर्सला मिळणारे पैसे, म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले पैसे, हे सगळे आपण इकडे क्रेडिट साईडला लिहिणार आहे. आणि त्यानंतर त्यांनी समजा व्यवसायातून काढून घेतले आहेत काही पैसे, ते आपल्याला डेबिट साईडला लिहायचे. तर आपल्याला आता नेहमी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची स्टार्टिंग आपण क्रेडिट साईडपासून करणार. क्रेडिट साईडमध्ये बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन आपण लिहिलेलं आहे. मकरांचं जे हे आहे, काय म्हणतात त्याला, कॅपिटल आहे ते किती आहे बघा, तुम्हाला मागच्या बॅलन्स शीटमध्ये दिसेल 95,000. तर मकरंदच्या अकाउंटमध्ये आपण 95,000 लिहून टाकले. महेशचं कॅपिटल किती आहे, 1,00,000 रुपये, तर ते बघा तुम्हाला महेशचं लिहिलेलं आहे. आता मंगेशचं कॅपिटल किती आहे ते पण आपल्याला माहिती आहे, पण ते आत्ता लिहायचं नाही आहे, ते आपल्याला नंतर कॅश आलेली आहे आपल्याकडे, बँकेच्या थ्रू RTGS केलं होतं त्यांनी, म्हणून आपण खाली लिहिलं आहे बघा, बाय बँक अकाउंट 1,00,000. ते 1,00,000 आपण कुठे लिहिले, डायरेक्ट मंगेशच्या कॉलममध्ये लिहिले. ठीक आहे. त्यानंतर अजून त्यांनी काय आणलेलं आहे, गुडविल आणलेलं आहे. हे गुडविल त्याला मिळालेलं नाही आहे मंगेशला, हे त्यांनी काय केलं आहे, अर्धे वाटून दिलेले आहेत मकरंद आणि महेश म्हणजे जुन्या पार्टनर्सला. म्हणून आपण काय लिहू, बाय गुडविल अकाउंट सॅक्रिफाईस रेशो त्यांचा काढून दिलेला आहे की तो इक्वल आहे, म्हणजे 1:1 आहे. म्हणजे सरळ 40,000चे आपल्याला अर्धे 2 भाग करायचे, 20,000 मकरंदला द्यायचे आणि 20,000 महेशला द्यायचे. आणि त्यानंतर आत्ता जो रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण काढला, त्यामध्ये जे आपल्याला प्रॉफिट मिळाला होता तो इथे लिहायचा आहे. समजा रिव्हॅल्युएशनमध्ये लॉस झाला असता तर तो आपण डेबिट साईडला लिहिला असता. तर रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट बघा, आपण 3:2 या रेशोमध्ये त्यांना वाटून दिला होता, 8,400 आणि 5,600 मकरंद आणि महेशचा. त्यावर मंगेशचा अधिकार नव्हता, मंगेशचं अकाउंट आपण रिकामं ठेवलं आहे. आता त्याच्यानंतर इकडे जे बिल्डिंग टेकन बाय मकरंद लिहिलेलं आहे, तिसरं ॲडजस्टमेंट. याचा अर्थ काय की मकरंदनी बिल्डिंग आपल्या ताब्यात घेऊन घेतली. तर हे जे 1,00,000 रुपये आहे ते याच्या मिळणाऱ्या पूर्ण पैशामधून मायनस होतील की नाही, म्हणून हे जे मिळणारे पैसे आहेत, मकरंदला कोणते मिळाले, 95,000 मिळाले, 20,000 गुडविलचे मिळाले, रिव्हॅल्युएशन अकाउंटचे प्रॉफिटचे 8,400 मिळाले, या सगळ्यातून आपल्याला ते 1,00,000 मायनस करायचे आहे. म्हणून आपण ते अगदी अपोजिट साईडला लिहिणार, म्हणजे डेबिट साईडला. ते कमी होणारे पैसे आहे म्हणून आपण डेबिट साईडला लिहिणार. टू बिल्डिंग फक्त मकरंदनी घेतलेलं आहे म्हणून मकरंदच्या अकाउंटमध्ये आपण 1,00,000 लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचे 5वं बघा, त्यांनी काय दिलं आहे की ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इन द बिझनेस. गुडविलचे जेवढे पैसे त्यांना मिळालेले 20,000 जे दोघांना मिळाले, त्याच्यातले अर्धीच रक्कम त्यांनी व्यवसायात ठेवण्याचं ठरवलं आहे. बाकीची अर्धी रक्कम त्यांनी व्यवसायातून काढून घेतलेली आहे. आता 20,000चे अर्धे मकरंदनी किती काढले असतील, 10,000. महेशनी किती काढले असतील, 10,000. आणि काढले असतील म्हणजे त्यांच्या मिळणाऱ्या पैशातून तेवढे पैसे कमी झालेले आहेत. म्हणून आपण बघा बिल्डिंगच्या खाली टू बँक लिहिलेलं आहे, 10,000 मकरंदच्या याच्यात अकाउंटमध्ये आणि महेशच्या अकाउंटमध्ये 10,000. अशा पद्धतीने आपण पूर्ण पोस्टिंग आपण केलेली आहे. आता 1 बाय 1 एकेकाचा हिशोब आपल्याला करायचा. सगळ्यात पहिले आपण मंगेशचा करू. सगळ्यात कॉर्नरवर MAN जे लिहिलं आहे ते मंगेशचं आहे. त्याची टोटल केली आपण 1,00,000. इकडे मंगेशच्या इथे काहीच नाही आहे, त्याच्यामुळे 30 टोटल आपण इकडे लिहू आणि 30 टोटल आपण बॅलन्स कॅरेट डाऊनच्या समोर 1,00,000 लिहून घेतली. त्यानंतर महेशचा हिशोब करू. महेशच्या हिशोबामध्ये बघा 1,00,000 अधिक 20,000 अधिक 5,600 म्हणजे ते 1,25,600 आलं. तीच अमाऊंट आपण इकडे लिहिली आणि त्याच्यातून वरचे जे 10,000 आहे ते मायनस केले, तर ते आपल्याला मिळाले 1,15,600. ते पण बॅलन्स कॅरेट डाऊनच्या समोरच लिहायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर मकरंदचा हिशोब करू. 95,000 प्लस 20,000 प्लस 8,400, त्याचा हिशोब आला 1,23,400. तोच आपण इकडे लिहिला. त्याच्यातून वरचे 1,00,000 आणि 10,000 हे आपण काय केलेले आहे, मायनस केलेले आहेत.
मग आपल्याला मिळालं 13,400. ते सुद्धा त्या बॅलन्स कॅरीड डाऊनच्या समोर लिहिलेलं आहे. म्हणजे पुढच्या वर्षीसाठी पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटमध्ये हे तिन्ही अमाऊंट आपण ट्रान्सफर करणार आहे. तर इथपर्यंत तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवून दाखवायचा आहे. आता याच्यानंतर तुम्ही हे गणित पूर्ण सॉल्व करा. पेज नंबर 140वर तुम्हाला दिलेला आहे. आणि परत हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कसा बनवायचा हे तुमच्या लक्षात येईल. थँक्यू.